चाकणच्या बाबतीत जे झालंय, चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिक हे चाकण MIDC ला सोडून महाराष्ट्रामधलं दुसऱ्या MIDC मध्ये गेले असं आम्हाला कळालं. एक तर कुठल्याही व्यावसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं. पण रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुखसुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त 36,000 लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात ह्या स्थलांतर झालेल्या आहेत. हा आकडा अतिशय घातक आहे, कारण एकतर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि आहे त्या नोकऱ्या म्हणजे कंपन्या बंद झाल्यामुळे आहे त्या नोकऱ्या या लोकांच्या जात चाललेल्या आहेत. आणि सरकारचं झालंय काय की घोडेबाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही. हे फार दुर्दैवी आहे. आणि सरकार जे म्हणतंय ते फक्त काय म्हणतंय की आपण कुठेतरी ज्या वेगळ्या IT पार्क आणण्यापेक्षा तिथं AI साठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण आणू. दुर्दैव असं त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि लाईट मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण नोकऱ्या तिथं त्या ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीच्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या पाहिजे आणि आहे त्या कशा टिकवल्या पाहिजे. जर टिकवता येत नसेल तर या सरकारला सत्ता राहण्याचा कुठेही अधिकार नाही. महाराष्ट्रात मराठी जर येत नसेल तर आता लायसन रद्द होणार आहे. आता JR आज येतो आहे कशाचं मराठी जर येत नसेल ड्रायव्हरला तर रिक्षा चालक वगैरे मुंबईमध्ये. हे बघा, अतिशय महत्वाचे वेगळे विषय आहेत. एका बाजूला मराठी शाळा तुम्ही बंद करत चाललेला आहात. आदिवासी भागामध्ये असणाऱ्या आदिवासी शाळेमध्ये काय चाललंय दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. भोजन नीट मिळत नाही, चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, म्हणून मुलं आजारी पडतायत, साप चावतायत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन फक्त कुठेतरी मराठी आणि अमराठी असा मुद्दा आणून त्यावर राजकारण मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकार जर करत असेल तर हे दुर्दैवी आहे. सुप्रियाताईंनी तुमच्या हाताला धरून मोदींची भेट घेऊन आणि असा एक व्हिडिओ व्हायरल होतो. नाही, विषय एवढाच होता की एकतर तो घरगुती कार्यक्रम होता, तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याच बरोबर इतरही मोठे विरोधातले नेते सर्व आले होते, अखिलेश यादवजी होते. दुसऱ्या बाजूला सत्तेतले मंत्री, प्रधानमंत्री साहेब असतील, होममंत्री असतील, त्यानंतर जे या आपल्या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा तिथे आले होते. त्यामुळे कुठलाही घरगुती कार्यक्रम असला तर राजकारण त्याच्यामध्ये बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये समावेशक सर्वांनाच बोलवलं जातं. आणि दिल्लीला जो कार्यक्रम झाला होता रिसेप्शनला, तिथे सर्वच नेते आले होते आणि तिथे मग सगळ्यांनाच स्वागत करण्यासाठी मी स्वतः होतो, आमच्या पिढीतून सगळ्यात मोठा पवार म्हणून. त्याच्याच बरोबर माझी पत्नी होती आणि मग इतरही माझे भाऊबंद तिथं त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांचं स्वागत आम्ही तिथं करत होतो. प्रधानमंत्री आल्यानंतर एक प्रोटोकॉल असतो आणि मग प्रोटोकॉल असल्यामुळे तिथे आपल्याला त्या प्रोटोकॉल पद्धतीने तिथं स्टेजवर जावं लागतं. आणि मी तिथं गेलो असता सुरुवातीला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, एक साध्या आमदाराला, ते सुद्धा कर्जत जामखेडच्या सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदारांना पंतप्रधान ओळखतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. नावानिशी त्या ठिकाणी ओळखतात, मी काय करतो हे त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग ती पहिली चर्चा झाल्यानंतर परत एकदा फोटो काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली होते. थोडंसं रिशफल काही लोकांना तिथं करण्यात आलं होतं आणि मग तेव्हा मी बाजूला होतो, तेव्हा सुप्रियाताईंनी मला तिथं बोलून घेतलं. आणि सुप्रियाताईंचं आपण जर बघितलं तर सत्तेत असो ना तर विरोधात असो, तिथे संबंध सर्वच खासदारांशी चांगले आहेत, नेत्यांशी चांगले आहेत. त्यामुळे मतदारसंघातला विषय असू नाहीतर या राज्यातला कुठलाही मुद्दा असू, सुप्रियाताईंच्या ओळखीमुळे प्रश्न सोडायला नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री 14 ऑगस्टला कामाचा आढावा घेणार आहे. मात्र कुठेतरी खड्डे बुजवण्यासाठी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. 35 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. जर तिथं मुख्यमंत्री येणार असतील आणि कामं होणार असतील तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, नाशिक कशाला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रस्त्याला तुम्ही फिरायला सुरुवात करा. कारण का रस्त्यात ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आणि नाशिकमध्ये बोलायचं झालं तर कालच आपण बघितलं असेल 500 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तिथं मॅनेज करून दिले गेले अशी चर्चा आहे. आणि मंत्री महोदयांनी तसंच प्रेस कॉन्फरन्स घेतली असं आम्हाला कळतं. ते लोक कोणाचे आहेत, कोणाचे नातलग आहेत, कुठल्या पक्षातून आहेत याचाही अभ्यास तिथे झाला पाहिजे. आणि फक्त 500 कोटीपर्यंतच हा भ्रष्टाचार आहे असं नाही,
35,000 कोटी जी कामं तिथे दिली गेली त्याच्यात 10 ते 15% मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आहे ती कामं नीट केली जात नाहीत, त्यात पैसे काढले जातात आणि जी कामं होतात त्याच्यामध्ये आपण सर्वजण फक्त काय बघतो तर खड्डे. लोकांना प्रश्न पडलाय की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, हा एक खूप महत्वाचा आहे. कारण अख्ख्या भारतातून तिथं लाखो लोक दर्शनासाठी महाकुंभला येणार आहेत, पण त्यात तिथं रस्सीखेच कशाची लागली आहे तर पैसे कसे खाता येतील याच्यावर दुर्दैवाने सत्ताधारी रस्सीखेच करत असताना आपण सर्वजण बघू शकतो. दिल्लीमध्ये जे आहेत, अशा ज्या अजितदादाच्या गटापेक्षा शरद पवारांच्या गटाची जास्त जवळीक पाहायला मिळते आहे. कशाच्या बाबतीत? दिल्लीमध्ये जे सध्या भेटीगाठी वगैरे सुरू आहेत, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जवळीक जास्त पाहायला मिळते. नाही, विषय असाच आहे की सुप्रिया त्यांची मुलगी रेवती याचं जर रिसेप्शन असेल आणि त्या रिसेप्शनला सर्व पक्षातले नेते आले असतील, त्याला राजकीय रंगातून नाही तर राजकीय चष्म्यातून बघण्याचं कारणच नाही. तो एक सामाजिक घरगुती कार्यक्रम होता आणि तिथे पवारसाहेब 65 वर्ष त्यांनी समाजकारण राजकारण केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जे समजा आता नरेंद्र मोदी साहेब पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातल्या शेतकऱ्यांचा कुठलाही मुद्दा असेल तर पवारसाहेब त्यात राजकारण न करता तिथं त्या गुजरातल्या लोकांना म्हणजे इतरही राज्यांना तर मदत केलीच, पण गुजरातच्या लोकांना सुद्धा पवार साहेबांनी मंत्री म्हणून तिथं मदत केलेली आहे. त्यामुळे हे जे काही नाती ओळखी पवार साहेबांच्या आहेत, त्यानंतर सुप्रियाताईंनी त्या मेंटेन केल्यात. कुठं ना कुठं तरी अशा एखाद्या घरगुती कार्यक्रमाला लोक येतात. त्यामुळे तो जो आमचा संवाद आहे नाहीतर त्या नेत्यांशी जे काही संबंध आहेत ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन आहेत. आणि राजकारण जेव्हा करायचं असतं सगळ्यात जास्त विरोधक मोठा या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात आक्रमक जर कोण बोलत असेल तर आदरणीय पवार साहेबांचाच पक्ष भाजपच्या विरोधात तिथं बोलताना आपण सगळेजण बघू शकतो. कोकणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, दरड कोसळली आणि 6 जणांचा मृत्यू झालाय. कसं बघताय तुम्ही? नाही, दुर्दैवी आहे. कुठं ना कुठं तरी शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांचं कुठंच या गोष्टीकडे लक्ष नाही. पावसाळा चालू आहे, दरड कोसळू शकतात, बऱ्याच काही इतर दुर्घटना होऊ शकतात, जसं की झाड पडू शकतात आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या निधी दिला गेलाय. पण तो निधी पेपरवरच वापरला गेला असं कुठंतरी वाटतंय आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर कुठंच काम न झाल्यामुळे अशा गोष्टी तिथं होतात. तर हे जे काही दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडनं त्यामुळे गरिबाचा मृत्यू जो होतो ते दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नाशिकमध्ये धीरज परदेशी हत्या झाली. या हत्येमध्ये निषेध करत काही लोकांनी पोलिसांचा तो निषेध केला होता, तर मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी डायरेक्ट निर्माण भाषण केले. शिवीगाळ करण्यात आली. हे बघा, जो कोणी क्रिमिनल असतो त्याला जात धर्म तिथं नसतो. ज्याला कोणी कृत्य केलं असेल त्याला लगेचच्या लगेच त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे. SP साहेबांच्या संपर्कात आम्ही सुद्धा आहे आणि आम्हाला कळालंय की त्या 3 ते 4 लोकांना पकडलं गेलं आहे, हैदराबादमधून आणलं गेलं आहे, जेलमध्ये टाकलं गेलं आहे. आता याच्यात अजून जर कोणी असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर लगेचच्या लगेच पोलिसांना ते पुरावे देणं हे महत्वाचं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्वाचं आहे. पण आम्हाला जे कळालंय की जे जे काय पुरावे होते त्या अनुषंगाने जे जे कोणी जबाबदार होते त्यांना तिथं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. होम मिनिस्टर साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः लक्ष देऊन आहेत. आता जर होम मिनिस्टर साहेबांनी आम्ही जे ऐकलेलं आहे की तिथं जो व्हिडिओ बघितलेला आहे तिथं कुठले तरी भाजपचे आमदार आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांशी आणि लोकांचं बोलणं करून दिलं. जर होम मिनिस्टर सांगत असतील तर आम्ही कारवाई करू. त्यांच्यावर विश्वास कुठं ना कुठं तरी आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. कारण राजकारण करायचं झालं तर आम्ही तर विरोधात आम्ही पण राजकारण करू शकतो, पण जर पोलिसांनी कारवाईच केली असेल, जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी ते मान्य सुद्धा केलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यात न जातीय न धार्मिक रंग आपण सर्वांनी दिला पाहिजे. कारण काही झालं जो कोणी क्रिमिनल कृत्य करतो तो त्याला जात आणि धर्म नसतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं. नाशिक व्यतिरिक्त इतरत्र पण रस्त्याची व्यवस्था झालेली आहे. आता लहान लहान मुलं विद्यार्थी जे आहेत त्या रिपोर्ट म्हणून एक नवीन प्रकार आहे, रिपोर्टर म्हणून एकतर मराठी पत्रकार चांगलं काम करतायत. जे काही बातम्या असतात ज्या महत्वाच्या असतात त्या लोकांपर्यंत आणि शासनामध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांपर्यंत त्यांच्या त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून पुरवतच असतात. पण आता मराठी पत्रकार सुद्धा आता कमी पडायला लागलेत. इतके खड्डे आपल्या या राज्यामध्ये विविध तालुक्यात जिल्ह्यांमध्ये आपल्या सगळ्याला बघायला मिळतात. आणि ती जबाबदारी कुणी घेतली आहे तर जेनजीच्या पलीकडे जाऊन जे जेन अल्फा असतात जे आता स्कूलमध्ये आहेत अशा मुला मुलींनी ती जबाबदारी घेतली. चांगली गोष्ट आहे. ते तिथं त्यांच्या भागामध्ये असणारे जे काही खराब रस्ते आहेत त्यांना शाळेत जायला जो त्रास होतो
हॉस्पिटलला जायला त्रास होतो तो त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांपाशी ते मुद्दे आणत चाललेले आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि बोलताना सुद्धा एक विशिष्ट शैलीमध्ये ते बोलतात. त्यामुळे जेन झी तर पुढे गेलेच आहेत, जेन अल्फा पण खूप मागे आहेत असं वाटत नाही. त्यामुळे आज सरकारला जेनझीला उत्तर द्यावं लागणार आहे आणि जेल अल्फाला सुद्धा त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार. आशिया खंडातली सर्वात मोठी मानली जाणारी आपली अहिल्यानगरची जिल्हा बँक आहे. या जिल्हा बँकेची निवडणूक आता लागतात. अजितदादांचं विशेष लक्ष प्रत्येक निवडणुकीवेळी लागलं होतं. मात्र यंदा विखे आणि थोरात यांच्या पलीकडे जाऊन राम शिंदे देखील तिसरा पॅनल उभं करतात अशी एकंदरीत चर्चा आहे. आपली काय भूमिका आहे? इलेक्शनच्या आधी चर्चा बऱ्याच काय होत असतात. जेव्हा इलेक्शन फायनल लेवलला त्या ठिकाणी होतं तेव्हा बरेचसे बदल तिथे केले जातात. काही लोक उगाचच आवाज करतात, चर्चा करतात आणि मग चर्चा करून महत्त्व स्वतःवर आणतात आणि त्यात तडजोडी करतात. त्यामुळे काही प्रमाणात काही लोक विकासात्मक राजकारण करतात आणि काही लोक याच्यातून फक्त आपलं कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, बातमीत आपण आलो पाहिजे